वाणी पुण्यवंत पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छेरज चरणीची माते धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कंठी तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्तांचा संगम तुका म्हणे देव भक्तांचा संगम ते देवोघनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा दावाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहून दोष झालो दास पायांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला ये सेवक झालो अहो स्वामी तुकया देवा या न करावा अभेर नमो विशदबोध विदर्भा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षजे जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया मावळवित विश्वाभासु नवलबुदैला चंडांशु अद्वयाब्जिनी विकासु बंधु आता जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्मजरा जलदजाळ प्रभंजन मोडोनी माया कुंजरू मुक्त मोत्याचा वगरू जेवविता सद्गुरु निवृत्ती बंधू विठ्ठल विठ्ठल
सर्व काळ भयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या अनंत कृपा सागर सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा सर्व शक्तिमान सद्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या कृपेने कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली सद्गुरू श्री ज्ञानोबराय अद्वैत प्रेममूर्ती पंकश्रवणी श्री संत नामदेव महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्येश्वर मुनी जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज सर्व साधू संतांच्या कृपेने आपण सर्वजण प्रातस्मरणीय वैकुंठवासी परमपूजनीय परमवंदनीय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त असणारी ही सेवा विठ्ठल या कीर्तन सेवा करीत असताना आता जो मला अनुभव येतोय तो आता मला असं वाटतं की आम्ही संस्थेमध्ये असताना प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा शिकवित असताना आम्ही जेव्हा 3ऱ्या वर्षाला होतो 3ऱ्या वर्षाला काही मी आता असं मला वाटतंय विठ्ठल तिसऱ्या वर्षात असताना जी भीती वाटायची ते तुम्ही पाहताय माझा सदरा कसा चालायचं त्याच्यामुळे ते त्यावेळेसची जी काय असणारी अवस्था पाठाला असताना ती अवस्थेचा आज अनुभव मी करतोय प्रातस्मरणीय गुरुवर्य परमपूजनीय मारुती महाराज पुणेकर प्रातस्मरणीय गुरुवर्य परमपूजनीय शास्त्री बाबा प्रातस्मरणीय गुरुवर्य भास्कर बाबा प्रातस्मरणीय गुरुवर्य केशवजी महाराज प्रातस्मरणीय गुरु बंशी बाबा सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादाने आणि माझ्या सर्व ज्येष्ठ गुरुतुल्य असणारे सर्व गुरुबंधू गुरुजन मंडळी त्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि कृपेने मला ही सेवा माझ्या वाट्याला आली. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आठवतं, कोण पुण्य फळा आले आजी देखील पावले. एवढं प्रमाण आठवतंय. ऐसे नेनो नारायणा संती सांभाळले दिना. तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. महाराज म्हणतात तुम्ही साधू संतांनी इथं उभं केलं. जसं लळयाच्या बाळका किरटी गवसणी करून स्नेहाची दिठी. जसे खेळता पाठोपाठी माऊली धावे. तसा असताना मी एक आज्ञा बाळक तुमच्या पुढं सर्वांच्या पुढं उभा आहे. गुरुवर्य विराजमान आहे आणि त्या काळातला पाठाचा मी सध्या अनुभव करतोय. आणि अशा अवस्थेमध्ये अशा जे महापुरुष परमपूजनीय गुरुवर्य बाबा यांच्या स्वरूपाचं वर्णन करण्याचं महत्भाग्य प्राप्त झालं. विठ्ठल गुरुवर्य सांगत असतात की ह्या महापुरुषांची थोरवी आपण जाणू शकत नाही. ऐका आकाश घेवसावे तरी अनेक त्यावणी थोर होवावे. माऊली म्हणतात जर आकाशाला आलिंगन द्यायचं असेल तर आकाशापेक्षा मोठं व्हावे लागेल किंवा कमीत कमी आकाशा एवढं तरी व्हावं लागेल. परंतु आपण हा प्रयत्न करू शकत नाही. जसं एखाद्या टिटवीनं समुद्र उपसायचा प्रयत्न करावा तसं प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांचं जे काही स्वरूपाचं आकलन करण्याचं महत्भाग्य प्राप्त झालं. पण ते जाणलं जाईल का नाही अशा प्रकारे त्यांचं स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होईल का नाही. आपण जे वेडेवाकडे शब्द बोलणार ते वेडेवाकडे शब्द गुरुवर्यांची अशा प्रकारे यथार्थ स्तुती होईल का नाही ही भीती वाटते. विठ्ठल माऊली म्हणतात तरी जिंकले जैसे भुली पिसे आला पुघाली तैसे वानो ते माऊली उपसा आहे. तो जसा एखादा भ्रमानं जिंकला जावा मग तो जसा बडबड करतो तशाप्रमाणे आजची आमची असणारी जी काही वाच्यता आहे त्या प्रकारामध्ये कदाचित मोडेल असा अनुभव मला येतो. आज बाबांचा असणारा हा उत्सव आहे. जेवढं काही बाबांचं चिंतन आपल्याला सांगता येईल, जेवढं काही आपल्याला बाबांचं वर्णन करता येईल, जेवढं काही आपण महाराज जयाचे नाव तीर्थ राहो दर्शने प्रशस्ती ठाओ. जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासही विपाये जरी आठवला चिंता तरी द्या प्रयोग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभ आधी महापुरुषांचा आहे.
गुरुवर्य परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांचंच वचन सांगतो. अशा महापुरुषांचं पुण्यस्मरण भगवान परमात्मा अशा अनन्य भक्तांचा सोहळा करीत असतात. अशा अनन्य भक्तांचा उत्सव आपण केला नाही तर त्यांचं काही बिघडत नसतं, पण आपलं बिघडू नये म्हणून अशा प्रकारे या महापुरुषांचा उत्सव करीत असतो. काय या महापुरुषांची ताकद असेल विचार करा. आज एवढे संत महंत सिद्ध ज्ञानसंपन्न वैराग्यसंपन्न भक्तिसंपन्न साधक या ठिकाणी विराजमान आहेत. काय ताकद असेल अशा प्रकारे परमपूजनीय गुरुवर्य बाबांचे महाराज. ही जी काय असणारी शक्तिसिद्ध महामुनी साधक संपन्न महापुरुष गुरुवर्य आहेत, सिद्ध आहेत, साधक आहेत सर्वांच्या. कारण काय महाराज सांगतात माने पाचारिता नव्हे आरालोक ऐसे येते लोकप्रियतेसाठी. काय महाराज ज्यांनी आपल्या जीवनामध्ये एकच त्याचं उत्तर आहे तुकोबऱ्यांच्या भाषेमध्ये. महाराज सांगतात नसावे ओशाळ मग मानिती सकळ जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन भावा वाटे जरा भजन क्षेत्रामध्ये नाव लौकिक आहे, मृदुंग क्षेत्रामध्ये नाव लौकिक आहे. असे आपल्या अंतःकरणामध्ये गुरुवर्य बाबांची सेवा घडावी, काहीतरी सेवा घडावी. फुल ना फुलाची पाकळी तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आलिया कपाळा थोडे बहु म्हणून अशा सर्व साधू संतांचा समुदाय पूजनीय गुरुवर्य बाबांचा असणारा हा उत्सव करतात. त्यामध्ये ही जी काही माझ्या वाटेला सेवा आलेली जलगुरु तुकोबर आहे असं महापुरुषांचं वर्णन करतात. पूजनीय गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पुरुषम जन्मा देणे दैवाहाती करणी जग हासवी. हे असणारे जे काही महापुरुष जन्माला येतात नगर प्रांतामध्ये असणारे जे काही पाथर्डी तालुका तिथं असणारं बाबांचं गाव कोळसांगवी नावाचं गाव आणि त्या गावामध्ये परमपूजनीय बाबांचा जन्म झाला. तुकोबऱ्या सांगता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी अशा प्रकारे जयाच्या पुढे चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता आदी रिद्धी अशा प्रकारे संपन्न शेतकरी कुटुंब गरीब कुटुंब असेल ज्या घरामध्ये सदाचार संपन्नत्व आहे, नीती आहे, संस्कृती आहे आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. विठ्ठल अशा घरामध्ये गुरुवर्य बाबांचा जन्म झाला. काय असं ज्ञानोबा म्हणतात दशेची वाट न पाहता वैशीच्या गावाने येता बाळपणी सर्वज्ञता वरी तयाते. तसे महापुरुष काही इथं प्रपंच करायला येत असतात का? नाही नाही नाही. गुरुवर्य बाबांचंच वचन आहे की जो प्रपंचाला धरून असतो तो पामर आहे, प्रपंच सोडण्याचा जो प्रयत्न करतो तो मुमुक्षु आहे आणि प्रपंच ज्याला सोडून जातो तो सिद्ध आहे. विठ्ठल बाबांची जी काही वृत्ती आहे वैराग्यशील वृत्ती अशा प्रकारे त्यागी असणारी जी काही बाबांची असणारी वृत्ती. शाळेमध्ये 4थीपर्यंत शिक्षण अशा प्रकारे घेतलं.
बाबांना शिक्षण घेण्याऐवजी शेतामध्ये जाऊन शेती करावी, भजन करावं, मित्रमंडळीसोबत रामायण भागवत ग्रंथ घेऊन जावा आणि एकाने रामायण वाचावं, भागवत वाचावं, कथा हरिविजय वाचावा आणि एकाने ऐकावं. हा छंद गुरुरे बाबांच्या बाळपणापासूनच. आणि त्या तेथील जे असणारे महापुरुष पूजनीय बाबांच्या मातोश्री श्री गीता देवी आणि पिताश्री असणारे तीर्थस्वरूप ज्ञानस्वरूप असणारे अशोक बाबा यांच्या पोटी मातोश्री आणि गुरुवरे बाबा, मातोश्री गुरुवरे बाबा पैठणची वारी, जवळच पैठण आहे आणि पैठणच्या वारीचा जो काही छंद आहे, गुरुवरे बाबांना निर्माण झाला. पैठणच्या वारीला जायचे, अभंग पाठ करायचे, भजन म्हणायचं, हीच असणारी जी काय आहे अशा प्रकारची साधना आपोआप अशा प्रकारे ती सिद्ध प्रज्ञेचे निलावे, मनची सारस होते दुभे, मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे, अशा प्रकारे उपजताचे ज्ञान हे वर्ण कानुनी सी सिद्ध अवस्था गुरुवरे बाबांना वरली महाराज. अभ्यासाने आपण पण वरून घेतलं, समाधीनं आपोआप गुरुवरे बाबांना वरून घेतलेलं आहे. पण बाबांचं जे काही मन व्यवहारामध्ये गुंतत नव्हतं, अडकत नव्हतं. एक प्रसंग असा घडला गेला गुरुवरे बाबांच्या जीवनामध्ये की आंब्याच्या काळामध्ये इथून गोळसांगवीचे आंबे प्रसिद्ध होते आणि ते आंबे घेऊन शेजारच्या गावी विकायला जावं, बैलगाडीचा प्रवास असावा. मग प्रवास करीत बाबा जायचे. बाबांचे बैल अत्यंत सुंदर होते, बाबांचं बैलावर खूप प्रेम होतं. आंबे विकून आले आणि परत माघारी येत असताना पावसाळ्याचे दिवस, पाऊस, चिखल, आणि अशा स्थितीमध्ये बाबांची गाडी जात असताना गुरुवरे बाबांना झोप लागली. झोप लागल्यानंतर जी काही दुसरे गाडीवर होते त्यांनी काय केलं, बाबांची गाडी सगळ्यांच्या पुढं केली आणि आपण सगळ्यांच्या मागं राहिले. गुरुवरे बाबांना झोप लागलेली होती. अशा स्थितीमध्ये गुरुवरे बाबांच्या गाडीचा एक बैल जो आहे, तो बैल त्या अवस्थेमुळं, चिखलामुळं, पावसामुळं गतप्राण झाला. विठ्ठल विठ्ठल. गुरुवरे बाबांचं अंतःकरण हेलावून घेतलं. दुखवे अनेकांचे दुःखे तुका म्हणे सुख परावया सुखे. अंतःकरण अत्यंत दुःखी झालं की भूतांची दया हे भांडत संतापली ममता नाही. अत्यंत वैराग्यपूर्ण पहिलंच मन. त्यामध्ये अशा प्रकारे जी काही हत्या घडली, म्हणजे तो मुकला, प्राणाला मुकला. अशा प्रकारे पावसामुळे, चिखलामुळे प्राणाला मुकला, बाबांना राहवलं नाही. अशी काही पुढची जी काही वैराग्य दशा होती तिला अजून तीव्रता प्राप्त झाली आणि गुरुवरे बाबांनी 1947 साली, 1930चा गुरुवरे बाबांचा जन्म, 1947 साली वयाच्या 17व्या वर्षी आपलं गाव सोडलं आणि आळंदी क्षेत्रामध्ये गुरुवरे बाबा आले. आणि आल्यानंतर ज्ञानेश्वरीचे पारायण केले. जसं माऊली म्हणतात, ऐशी कर्म साम्य दशा होयते ते विरेशा, श्री गुरु पैसा भेटेची का. साम्य दशा झाली. काय महापुरुषांचं असतं. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये सांगतात की स्वामी विवेकानंद प्रातस्मरणीय गुरुवरे बाबा पाठामध्ये नेहमी सांगायचे की स्वामी राम विवेकानंद प्रवचन झाल्यानंतर त्या प्रवचन करणाऱ्या वक्त्याला म्हणायचे, ज्या देवाचं वर्णन तुम्ही करता त्या देवाला तुम्ही पाहिलंय का. प्रत्येक जे काही वक्ते होते ते म्हणायचे, आम्ही परमात्म्याचं वर्णन करतो पण परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान आम्हाला नाही. सगळेजण असेच म्हणायचे. 2-3 वर्षाचा काळ असा गेला. ज्यावेळेस स्वामीजींची भेट, समर्थ रामकृष्ण परमहंसाची भेट झाली, प्रवचन झाल्यानंतर स्वामी विवेकानंद रामकृष्णजींना म्हणतात की ज्या देवाचं वर्णन तुम्ही करता त्या देवाला पाहिलं का तुम्ही. त्यावेळेस स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात, तुला पाहिजे का. बोल, बाबांचे शब्द आहे, तुला पाहिजे का. असं म्हटल्यानंतर महाराज काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होणी होती कवनी एकी जो बस. त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणतात स्वामी रामकृष्ण परमहंसांना, महाराज म्हटले तुमच्या शोधासाठी 3 वर्ष काढले. म्हटले मी 3 वर्ष तुम्हाला शोधत होतो. रामकृष्ण परमहंस म्हणतात, बाळा तुला शोधण्यासाठी मी 3 जन्मच वाट पाहतो. म्हटले सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ब्रह्मनिष्ठ श्री गुरु शांतारामजी गुरुजी त्यांची भेट परमपूजनीय गुरुवरे बाबांशी झाली. जसं रामकृष्ण परमहंस 3 जन्म विवेकानंदांची वाट पाहत होते, तसं गुरुवरे बाबा पूजनीय शांतारामजी गुरुजी आपल्या अनन्य भक्ताची, सेवकाची वाट किती जन्मापासून पाहत असतील कल्पना करा. ज्ञानोबा सांगतात, ऐशी कर्म साम्य दशा
होय त्याची रेषावर श्री गुरु आ पैसा भेटेची का. श्री गुरुची भेट झाली आणि मग जीवनामध्ये जे काही योग्य अशा प्रकारचं जे काही दिशा, एक तेज, एक आध्यात्मिक बल गुरुवर्य बाबांच्या अशा प्रकारे जीवनामध्ये प्राप्त झालं. 4 वर्ष अध्ययन केलं. 4 वर्ष अध्ययन करून प्रातस्मरणीय गुरुवर्य परत गुरुजींची सेवा करायची. तर किती सेवा केली हा आपण काय सांगू शकतो. जसं आचार्य पास्ती ज्ञानोबांनी वर्णन केलं 100 ओव्यात ज्ञानोबांचे. त्या ओव्यामध्ये जे माऊलींनी भाव सांगितला तो सगळा भाव प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चातुर्मासामध्ये सद्गुरू गुरुजी राहायचे. तिथं संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये 21 नंबरची खोली, त्या खोलीमध्ये ब्रह्मनिष्ठ श्री गुरु गुरुजी राहायचे आणि तिथंच परमपूजनीय गुरुवर्य बाबा राहायचे. किती सेवा केली असेल. ज्ञानोबऱ्याच्या ओव्या मी तुम्हाला सांगतो. ज्ञानोबऱ्या सांगतात म्हणे गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास्य होणी करीन दास्य तेतीचे निर्गमागमी दातारे जे ओलांडी जती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वारपाल पाववा मी होईन या बीच लेववीन छत्र मी आणि करीन बारीपण ताट मी काढीन सेज मी झाडीन चरण संवाहन करीन मीची जेव्हा देव आरोग्यती तेव्हा पांती करून मीची पुढतील. अशा प्रकारे ज्ञानोबाने वर्णन केले. गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास्य होणी करीन दास्य तेतीचे. श्री गुरूंचा असणारं जे काही भुवन आहे तो जो काय अनन्य भक्त शिष्य आहे तो गुरुचं राहण्याच्या ठिकाणी मीच होईल आणि तिथं दास्य करीन. जी काही गुरूंची सेवा आहे मी स्वतः स्वीकारेन म्हणते. गुरूंच्या पादुका, गुरूंचे जी काही ज्या घरामध्ये गुरुजी राहतात तिथला उंबरठा मी होईल आणि द्वारामध्ये असणारा द्वारपाळ मी होईल. गुरुचरणीच्या पादुका मी होईल आणि त्या पादुका मीच घालवीन. गुरूंचा हात धरीन मी आणि हात धरून गुरूंना कमी जास्त रस्ता असेल तर त्यांना दाखवीन. गुरूंचं ताट काढीन, स्वयंपाक मीच करीन, त्याच्यावर मीच बसेन, सेज मी झाडीन, सिंहासन होईन आपण वरी श्री गुरु करीत हा होणं सिंहासन मी होईन, गुरूंचं आसन मी होईन. आणि अशा प्रकारे श्री गुरूंची सगळी जी काही सेवा आहे ती सगळीच्या सगळी सेवा कोण होईल? मी होईन अशी अंतःकरणाची भावना. चातुर्मासाचा प्रसंग आपल्याला सांगतो. प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांची सेवा करीत असताना सकाळी गरम पाणी त्या काळात असणारे पंढरीनाथ महाराज नामदास त्यांच्या धर्मपत्नी तीर्थस्वरूप असणाऱ्या जानकीताई त्या गरम पाणी करून द्यायच्या आणि गुरुवर्य बाबा घेऊन जायचे. पण दरवाजापाशी उभे राहायचे. जर गुरुवर्य बाबांनी परमपूजनीय गुरुजींनी जर बोलावलं तरच दरवाजा उघडायचा, अन्यथा दरवाजा उघडायचा नाही. कधी कधी तर एकदा असं घडलं होतं प्रसंगामध्ये 5-6 तास गुरुवर्य बाबा त्या दरवाजाजवळ उभे होते. विठ्ठल अशा प्रकारची जी काही सेवा आहे त्या सेवेला तिचं आपण सेवेचं वर्णन करू शकत नाही. ज्ञानोबाने ती सेवेची अंतःकरणातली भावना प्रकट केली. परमपूजने आपले गुरुवर्य उठल्यापासून ती झोपेपर्यंत जी काही सगळी सेवा आहे ती सगळी सेवा जी काही अशा प्रकारे गुरुवर्य बाबांनी केली. ह्याला जे म्हणतात गुरुनिष्ठा. काय गुरुनिष्ठा असेल? गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाता, गुरुपिता, गुरु पूजे पर्वता मार्गुनीने जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचले शास्त्र हातीनं शिवे. अशा प्रकारे श्री गुरूंची सेवा हेच फक्त प्रमाण. ज्यांच्या मुखामध्ये श्री गुरूंचंच नाव, ज्यांचं शास्त्र गुरुजी जे सांगतील, गुरुवर्य जे सांगतील तेच आमचं शास्त्र, दुसरं आमचं शास्त्र नाही. अशी अंतःकरणातली असणारी जी काही धारणा. आणि चातुर्मासामध्ये परमपूजनीय गुरुवर्य गुरुजींकडे परमपूजनीय बाबा सर्व ग्रंथाचं जे काही अध्ययन आहे, वेदांत परिभाषा, वेद वृत्ती प्रभाकर आदी वेदांत ग्रंथाचं चिंतन, तसेच परमपूजनीय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु असणारे रंगनाथ गुरुजी, ब्रह्मनिष्ठ श्री गुरु धारुणकर शास्त्री, ब्रह्मनिष्ठ श्री गुरु अशा प्रकारे एकनाथ महाराज देगलूरकर, शंकरजी महाराज कंधारकर असे जे सर्व महापुरुष त्या काळामध्ये होते, त्या महापुरुषांच्या चरणी जे काही सर्व वेदांताच्या ग्रंथाचं जे काही श्रवण बाबांनी अशा प्रकारे केलं. गुरुवर्य बाबांचं एक वचन सांगतो. बाबा म्हणायचे, अक्षराची सेवा करण्यासाठी माणसानं ब्रह्मचारी राहावं, नुसतं झोपण्यासाठी आणि दुसऱ्याचं जेवण्यासाठी ब्रह्मचारी राहू नये. म्हणजे अशा प्रकारे जी काही उपासना आहे,
जी काही त्याग आहे, अक्षराची जी काही असणारी सेवा आहे, गुरुवर्य बाबांनी त्या काळामध्ये जी काही केलेली आहे. कारण हा जो काही आत्मा आहे, आत्मा प्राप्त करून घेण्यासाठी सत्येन लभ्य तपसा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम, हा आत्मा प्राप्त करून घेण्यासाठी तप, सत्य, ज्ञान, ब्रह्मचर्य आदी असणारी जी काही खडतर उपासना, या उपासनेच्याद्वारे त्या परमतत्वाचा अशा प्रकारचा साक्षात्कार होत असतो. अशी श्री गुरुबद्दलची जी काही निष्ठा परमपूजनीय बाबांच्या ठिकाणी होती. विठ्ठल बाबांच्या जीवनातले पैलू अत्यंत अत्यंत श्रेष्ठ आहे, अत्यंत अत्यंत गोड आहे. विद्यार्थ्यांना ज्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य जर समोरून आले तर काय विद्यार्थ्याचे टाप आहे महाराज. गुरुवर्य जर बाबा भजनामध्ये आले, कीर्तनामध्ये आले, पाठामध्ये आले, रस्त्याने चालले तर ते बाबांचं जे काही व्यक्तिमत्व पाहून सहजच पुढच्या विद्यार्थ्याची जी काही मान आहे अशा प्रकारे खाली व्हायची, वर करण्याची जी काही मान आहे अशा प्रकारची ताकद नव्हती. जी काही ज्याला आपण म्हणतो आधारयुक्त भीती होती, ती आधारयुक्त भीती होती. गुरुवर्य बाबांच्या नेत्राचे असणारे जे काही ठेवण आहे, नेत्रामध्ये असणारं जे काही तेज आहे, कुणाचं धाडस झालं नाही. कुणाचं धाडस होत नव्हतं की गुरुवर्य बाबांकडे पाहावं आणि अशा प्रकारे बोलावं. यांच्या धीर गंभीर शब्दाने मोठमोठ्यांच्या हृदयाचा ठोका चुकावा, असं ज्यांचं अलौकिक असणारं व्यक्तिमत्व, काय शक्ती असेल अशा प्रकारे जी काय असणारं तेज, ज्याला ब्रह्मतेज म्हणतात, ऐशे ईश्वराकडे निज भावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिक गा, अशा असणारं आध्यात्मिक बल, आध्यात्मिक तेज ज्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं. गुरुवर्य बाबांच्या दर्शनाला आपण केव्हाही जा, केव्हाही जरी आपण गुरुवर्य बाबांच्या खोलीमध्ये गेलो तर एक तर गुरुवर्य बाबांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिसेल, नाहीतर हातामध्ये जपमाळ दिसेल. विठ्ठल एकदा माझ्या जीवनातला एक अनुभव सांगतो. कोरडगावचे असणारे पूजनीय हरिभक्त परायण सत्यविजयजी महाराज त्यांनी मला एक बाबांकडे निरोप देण्यासाठी पाठवलं आणि माझ्या मनामध्ये आता जाताना सीताफळ घेऊन जाऊ गुरुवर्य बाबांना. मी सीताफळ घेऊन गेलो मी आणि बाबांना सांगितलं पूजनीय सत्यविजय महाराजांनी सीताफळ दिले. म्हणजे ठीक आहे म्हणजे राहू दे, ठेवलं. मी दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं उद्याही घेऊन जायचं म्हणजे सीताफळ आपण, आणि उद्याही घेऊन गेलो. बा म्हणले बुवा कशाला आणतो म्हणले. विठ्ठल विठ्ठल म्हणजे अशी असणारी जी काही वृत्ती आहे. गुरुवर्य बाबांच्या खोलीमध्ये जर कोणी आला, बसला, औपचारिकरित्या बाबा म्हणायचे ठीक बसा, घ्या पाणी वगैरे घ्या. जास्त वेळ बसले की बाबा म्हणायचे या आता, या आता म्हणजे जा. अशा प्रकारचं जे काय जीवन, त्यागमय असणारं जीवन आहे, जी काय त्यांच्याविषयी आपण काय वर्णन करू शकणार आहे. अशा प्रकारचं ते अलौकिक असणारं जे काही जीवन आहे. विठ्ठल बाबांची असणारी जे काही वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा सुंदर अशा प्रकारचा अभ्यास गुरुजींच्या सानिध्यामध्ये झाला. प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा, मी पाठ झाल्यानंतर बाबांच्या खोलीमध्ये जायचो आणि झाल्यानंतर बाबा मला म्हणायचे, परमपूजनीय गुरुवर्य बाबाने जे सांगितले ते वाच म्हणायचे. मी लिहून घ्यायचो ज्ञानेश्वरी, बाबा म्हणायचे वाच म्हटले आणि मी ते वाचून दाखवायचो. बाबा म्हणायचे की बाबांचा जो अभ्यास झाला आहे, गुरुवर्य गुले बाबांचा जो अभ्यास झाला म्हटले, बाबासारखा वेदांत कोणाचाच तयार नाही म्हटले. वेदांत सांगावा तर गुरुवर्य बाबांनीच अशा प्रकारे सांगावा. गुरुजींच्या सानिध्यामध्ये बाबांचा असणारा जो काही वेदांत शास्त्र प्रक्रिया, त्याच्यात जी काय अचूक, जी काय योग्य सिद्धांतपूर्ण अशा प्रकारचं चिंतन झालेलं आहे असं गुरुवर्य बाबा सांगायचे. जी काही संप्रदायावरची असणारी निष्ठा, वारीची जी काही उपासना, गुरुवर्य बाबांची महिन्याची पंढरीची वारी असायची. पंढरीच्या वारीला बाबा रेल्वेनं प्रवास करायचे, एसटीनं प्रवास करायचे आणि चातुर्मास पंढरीला राहून ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये चालायचे. 50-60 वर्ष जवळजवळ गुरुवर्य बाबा पंढरीच्या वारीमध्ये सोहळ्यामध्ये चालले. आणि नुसतं चालले नाही, आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचं अलौकिकत्व अशामध्ये आहे, चालायचं, चालून परत संध्याकाळी कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहायचं, सकाळी परत जागराला काकड्याला टाळ घेऊन उभं राहायचं, दिवसभर चालायचं. ज्ञानोबा चालले तेव्हा चालायचं,
ज्ञानोबराय बसले की बसायचं, अशी असणारी गुरुवर्यांची निष्ठा. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे जेवढे म्हणून होऊन गेले, फडकरे असतील, गड संस्थान असतील, मटकरे असतील, दिंडीवाले असतील, पांडुरंग परमात्म्याचे पुजारी असतील, रुक्मिणी मातेचे पुजारी बडवे उत्पात असतील, सगळेचे सगळे गुरुवरे बाबांना इतकं प्रेम करायचे, सगळ्यांच्या हृदयाचे सम्राट अशा प्रकारे झाले होते. कीर्तनामध्ये संध्याकाळी गुरुवरे बाबांना अशा प्रकारे हक्काची मानाची जी काही भजनांची चाल आहे, ती भजनांची चाल असायची. गुरुवरे बाबा चाल म्हणायचे, जी काही अत्यंत सर्वांनी त्यांच्यावर प्रेम केलं. जसं मी म्हटलं, वा वा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा, अशा प्रकारचं कीर्तनामध्ये उभे राहायचे बाबा. बाबांची कीर्तनाची पद्धत अलौकिक अशा प्रकारची, जी काय एकदम सुंदर भजन सुरू झालं, रामकृष्ण हरी सुरुवात करताना जय जय रामकृष्ण हरी नाही म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरीपासून सुरुवात करायची, धीर गंभीरमध्ये अशा प्रकारे शांत याच्यामध्ये. जसं एखादा समुद्र असतो, समुद्राप्रमाणे धीर गंभीर अशा प्रकारे. मृदंगमणी जर पुढे चालला, गुरुवरे बाबांनी जर पाहिलं तर तो मृदंगमणी अशा प्रकारे आपोआप भागा येतो. आम्हाला मृदंगाबरोबर जावं लागतं. गुरुवरे बाबांचं व्यक्तिमत्व आपल्याला अनुभवलेलं आहे. आपण सद्गुरू जोगवारांच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे की जे काय बाबांचं एकदम चाल झाली, डबल चाल म्हणायची. डबल चाल का? गुरुवरे बाबा उदाहरण सांगायचे, कंडक्टर घंटी वाजवताना 2 घंटे वाजवतो, तसं चाल म्हणताना सुद्धा चाल झाली की डबल अशा प्रकारची चाल काय ते. आणि गुरुवरे बाबा पक्वास मृदंग वाजताना हाला लागले तर टाळकरी मला उड्याच मारायचा अशा प्रकारे. काय ते बाबांचं वैभव होतं. कंबर बांधलेली फेटा, आणि काय सकळ चिंतामध्ये शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट बुद्धी है बुद्धी निर्मळ स्फटिक जायचा. महाराज सांगतात, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापाशी अवघे जणी तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तिने दर्शने. असं जे काही ब्राह्मी तेज ज्यांच्याकडे आल्यानंतर पाहिल्यानंतर दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष नामवर सांगतात. अशा प्रकारे ज्यांच्याकडे पाहिलं, वचन आहे बाबांचं, गुरुवरे बाबांचं वचन आहे, ज्यांच्याकडे पाहिलं की समाधान प्राप्त होतं, ज्यांच्या सानिध्यामध्ये बसू वाटतं, राहावं वाटतं, ऐकावं वाटतं, समजायचा हा महात्मा आहे, पुण्य पुरुष आहे. आता पुढं काय बाबा बोलायचे तुम्हाला सगळं माहिती आहे, ते काही बोलू शकत नाही. गुरुवरे बाबा म्हणायचे, ज्यांच्या संगतीमध्ये राहिले तर ब्रह्मचारी माणसाला लग्न करू वाटेल, ते कसे असतील विचार करा. म्हणजे गुरुवरे बाबांचा अधिकार होता, मी फक्त त्यांचा अनुवाद केला आहे. अशा प्रकारचं जे काही धीर गंभीरत्व वारकरी संप्रदायाचं असणारं जे काही निष्ठा आहे, खूप फकीर जीवन ज्याला म्हणतात, फकीर जीवन, खूप त्यागी जीवन, ज्यांचं बँकेमध्ये खातं नव्हतं. विठ्ठल परमपूजनीय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु असणारे शांतारामजी गुरुजी, त्यांनी जसं आचरण केलं तसंच आचरण प्रातस्मरणीय गुरुवरे बाबांनी केलं. गुरुजींनी शेवटच्या काळामध्ये गुरुजींना रक्तदाबाचा त्रास होता आणि कितीतरी श्रीमंत लोक गुरुजींच्या हाताखाली होते बघा, पण कधी गुरुजींनी कुणाची स्तुती केली नाही, कुणाकडे अशा प्रकारची याचना केली नाही. हीच वृत्ती गुरुवरे बाबांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडायची. ज्यावेळेस गुरुवरे बाबांचा अमृत महोत्सव झाला, त्यावेळेस महावैष्णव म्हणून गौरव अंक निघालेला आहे. कोळ सांगेल गावामध्ये तिथल्या बाबांच्या भक्तांनी तो अमृत महोत्सव केला आणि गौरव अंक लिहिला महावैष्णव नावाचा. त्याच्यामध्ये गुरुवर्य पूजनीय डॉक्टर बाबांचा लेख आहे. त्यामुळे ते पूजनीय डॉक्टर बाबा सांगतात की कुणाला न सांगणं, आपल्यामुळं कुणाला त्रास होईल ही अंतःकरणाची भूमिका असल्यामुळं, हा गुरुवर्य बाबांचा सद्गुण असल्यामुळं गुरुवरे डॉक्टर महाराज म्हणतात, आम्हाला तो आता सध्या काळामध्ये दुर्गुण वाटतो. म्हटले का दुर्गुण वाटतो? त्यांची आम्हाला सेवा करू वाटते, परंतु गुरुवरे बाबा कोणाची अशा प्रकारची आपल्याकडून सेवा करून घेत नाही. प्रार्थना करतात की आमचा एवढा उद्दामपणा सहन करा, आम्हाला क्षमा करा, पण जर कुणी तुमची बाबा सेवा करत असेल तर शेवटच्या काळामध्ये सेवा करून घ्या, अशी प्रार्थना त्या गौरव अंकामध्ये केलेली आहे. विठ्ठल
प्रसिद्धी परांमुखत्व त्यागमय असणारं वैराग्यशील जीवन त्यागी जीवन असे गुरुवरे बाबाचं घडले. आणि त्यांच्या जीवनातली जी काही गुरुनिष्ठा संप्रदाय निष्ठा नामनिष्ठा ग्रंथनिष्ठा हे सर्व जे काही निष्ठा आहेत अलौकिक आहेत. आणि आपण जर बाबांचा जे काही शेवटचा जर आपण प्रसंग पाहिला गुरुवरे बाबांचं वचन होतं की मग आमचा देह पडेल तर आळंदीमध्ये पडेल किंवा पंढरीमध्ये देह पडेल म्हटले. आमचा देह कुठेही पडणार नाही. ज्याला धामनिष्ठा म्हणतात धामनिष्ठा. पंढरी क्षेत्र किंवा आळंदी क्षेत्र जन्मभर ज्या ठिकाणी गुरुवर्यांची सेवा केली तोच अशा प्रकारचा 3 फळ्या असणारा गुरुजींचा पलंग, तोच तांब्या, तीच लोखंडाची छोटीशी पेटी, अशा प्रकारे त्याच अवस्थेमध्ये तिथंच गुरुवरे बाबांनी संपूर्ण आयुष्य काढलं म्हणा. इथं आळंदीमध्ये सुद्धा गुरुवरे बाबांच्या खोलीमध्ये जर आपण गेलो साधी जी काही एक घोंगडी, ज्ञानोबरायांचा एक प्रतिमा, पांडुरंगाची एक प्रतिमा, गुरुजींची एक प्रतिमा, 2 सदरे, 2 धोतर, 2 उपरणे, एक पाठाला जाताना उपरणं घालायचे बाबा आणि कीर्तनाला जाताना एक उपरणं घालायचे. पिटी साधी, गुरुजींची पिटी तांब्या खिडकीमध्ये राहायचा. अशा स्थितीमध्ये असताना जे काही जेवण, माझ्यात एक प्रसंग सांगतो. माझं थोडं मला भाग्य प्राप्त झालं की 3ऱ्या वर्षाला असताना गुरुवरे बाबांची सेवा करणारा जो मुलगा होता तो आजारी पडला होता. आणि मग त्या काळामध्ये गुरुवरे बाबांचे धोतर धुण्याचं, सदरा धुण्याचं, तांब्या धुण्याचं 10-15 दिवस काम माझ्या वाट्याला आलं. एकदा असं आलं गुरुवरे बाबांचं धोतर फाटलं होतं. पाठ झाल्यानंतर धोतर फाटलं. गुरुवरे बाबांनी ती धोतर शिवत होते. मी नेमकं तिथं मग ते धोतर ठेवलेलं असायचं बाबाचं धुण्यासाठी. पाठ झाल्यानंतर मग ते घेण्यासाठी गेलेलं असताना गुरुवरे बाबांनी ते धोतर दिलं. म्हणजे ते शिवण्यासाठी घेतलं मी आणि तिथून तिथं टेलर करून शिवून आणलं. असं असणारं त्यांचं जीवन वैराग्यवन हे आगमय. शेवटच्या प्रसंगामध्ये त्याचा गुरुवरे बाबांचा नियम कधी आपल्या आयुष्यामध्ये चुकला नाही. कीर्तनात जरी गुरुवरे बाबा रात्री गेले, 2 वाजता जरी आले तरी सकाळी 4 वाजता स्नान करून ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन करून हातामध्ये ज्ञानेश्वरी चिंतन पाठ झाल्यानंतर मग विश्रांती घ्यायची. अशा स्थितीमध्ये असताना जे काही गुरुवरे बाबांचं असणारं जीवन आहे. मधल्या काळामध्ये बाबा आजारी होते खूप. जी काय 75 वर्ष झाल्यानंतर गुरुवरे बाबांच्या जीवनामध्ये शेवटच्या उत्तरार्धामध्ये 2 शस्त्रक्रिया, खूप मोठ्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या. आणि शस्त्रक्रिया होत असताना गुरुवर डॉक्टर महाराजांनी असं लिहिलेलं आहे की संपूर्ण भूल न देता गुरुवरे बाबा त्या डॉक्टरशी 2 तास ऑपरेशन चालू असताना बोलत होते. विठ्ठल ही काय घटना गुरुवरे बाबांना कळली की बाबांना खोकल्याचा त्रास होतोय, बोलता येत नाही. पूजनीय शांतीब्रह्म बाबांनी मुलांना सांगितलं आणि विद्यार्थ्यांना म्हटले बाबा कधी पाठ बंद करणार नाहीत म्हटले. तुम्ही स्वतः जा. गुरुवरे बाबांना म्हणा की आज पाठ 2 दिवस तुमची तब्येत बरी होईपर्यंत पाठ घेऊ नका. सर्व 3ऱ्या वर्षाचे विद्यार्थी गुरुवरे बाबांकडे गेले आणि आता कोणाचं धाडस होत नव्हतं. सांगितलं बाबा तुमची तब्येत बरी होईपर्यंत थांबा, पाठ घेऊ नका. त्यावर गुरुवरे बाबा रावले म्हणजे चला बाहेर म्हटले. लगेच ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतली, पंचदश हातामध्ये घेतली आणि पाठ सुरू केला महाराज. 1980 ते 84 पर्यंत जो काही काळ आहे बाबा चिटणीस पदावर होते गुरुवरे बाबा. आणि चिटणीस पद अत्यंत सुंदर अशा प्रकारचं सांभाळलं. गुरुजी परमपूजनीय गुरुवरे बाबांचा अशा प्रकारची निष्ठा होती. जर पाठ घेतला नाही तर बाबा जेवत नव्हते. पाठ जर झाला नाही म्हणजे अशा प्रकारचं जे काय त्यागमय असणारं जे काही वृत्ती शेवटच्या प्रसंगामध्ये आली. आणि बाबा आजारी असताना दररोज सकाळी प्रातःस्नान करून 4 वाजता उठून पांडुरंग परमात्म्याचा काकडा, पांडुरंगाची महापूजा पाहायची, पांडुरंगाचं दर्शन करायचं आणि मगच यायचं. आळंदीमध्ये तोच नियम होता. इंद्रायणीचं स्नान, ज्ञानोबराचं दर्शन, वाचन पाठ, पंढरी क्षेत्रामध्ये चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन. ज्या दिवशी शेवटच्या प्रसंगाला बाबाने ओळखलं आज काय पांडुरंगाचं दर्शन होत नाही म्हटले. आणि जसं ज्ञानोबरे म्हणतात झाकली घटी जा देवाने काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवितो केवळ परब्रह्म दया परम पुरुष ऐसे नाम. मग त्या प्रसंगाला शेवटी गुरुवरे बाबा प्रातःकाली उठले. त्या विद्यार्थ्यांना पाणी आणण्यासाठी सांगितलं. ज्ञानेश्वरी उघडलेली होती, हातामध्ये बाळ होते. जसा महात्मा देह ठेवतो
झाकलेला असणारा जसा दिवा कधी भिजला समजत नाही, त्या पद्धतीने बरोबर बाबांनी आपली जी काही शक्ती तेज, आपली शक्ती तेज पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित केली. आणि आईपेक्षा एक तुम्हाला गोष्ट सांगतो, आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. ज्यावेळेस बरोबर बाबा पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले, आपण सगळ्यांनी पाहिलं ऐकले, त्यावेळेस पंढरपूर क्षेत्रामध्ये प्रत्येक फळ्यावर लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? सुखद निधन झालं म्हणून. विठ्ठल आपण वाचतो नेहमी फळ्यावर. कोणी जर मेला तर लोक म्हणतात दुःखानं मेला म्हणतात, दुःखानं मेला म्हणतात, दुःखी झाला म्हणते. पण काय आश्चर्य चमत्कार आहे, प्रत्येक पंढरी क्षेत्रामध्ये फळावर लिहिलं होतं सुखानं ध्येय ठेवला, सुखद निधन, सुखद निधन, सुखद निधन. बरोबर बाबा स्वतः सांगायचे की आपली वळकुटे बांधून तयार राहावं आणि सांगावं म्हणजे या, कधी या आणि घेऊन जावा, अशा प्रकारची जी काही धारणा असणारी. आपण सर्वांनी बाबांचा जो काही देह आहे पाहिला, कमळाचं फुल जसं असतं जसा योग्याचा देह असतो, कमळाच्या फुलाप्रमाणे शेवटच्या प्रसंगाला गुरुरे बाबांचा चेहरा अत्यंत तेज संपन्न, प्रसन्न असं वाटायचं, जणू काय ज्ञानोबऱ्याची बाळ मूर्तीची तर बसलेली की काय, असा अनुभव त्या काळी आपल्याला येत होता. आपण काय वर्णन करणार आहे तुकोबऱ्याच्या भाषेमध्ये एक प्रमाण म्हणून, काय मस्तक चरणी ठेवी तसे. परमपूजनीय गुरुदेव बाबांचे कीर्तनामध्ये पाठामध्ये जे वचनं राहायचे तो सिद्धांत राहायचे. बाबा बोलत असताना सिद्धांतच, तो काही बाबांचे ठरलेले प्रमेय राहायचे, तेच प्रमेय बाबा कीर्तनामध्ये सांगायचे. त्याचं थोडं वाचन केलं, वाचन केल्यानंतर जे जे काही माझ्या लक्षामध्ये गुरुदेव बाबांचे वचनं राहिले ते मी तुमच्यापुढे सांगण्याचा प्रयत्न करतो. गुरुदेव बाबांचे वचन राहायचे म्हटले, माणसाने आरशात बघू नये म्हटले. आरशात काय बघायचं म्हटले, ह्या नासक्या देहाला बघण्यापेक्षा आपल्या आत्म्याला पाहावं, आपल्या आत्म्याच्या सुखाचा अनुभव करावा. बाबांचं वचन राहायचं, जीवाने जीवावर प्रेम करू नये, जीवाने जडावर प्रेम करू नये, जीवाने देवावर, देवमान्य संतावर प्रेम करावं. ज्याला आपला परमार्थ चांगला व्हावा असा वाटतो त्यांनी भगवंताला प्रार्थना करावी की भगवंता आमचा उद्धार करा, आमचं कल्याण करा, आमचं आज्ञान घालवा, आम्हाला जन्मातीत करा, अशा प्रकारे आमच्यावर कृपा करा. गुरुदेव बाबा सांगायचे की ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं त्याने अन्नाचा आश्रयादी जो काही दोष आहे, त्या आश्रयादी दोषाने युक्त असणारा जे काही अन्न आहे, नैमित्तिक असणारा जो काही दोष आहे ते टाकून अन्नाचा स्वीकार करावा, तर आपलं चांगलं होतं. आपल्याला जर ग्रंथ श्रवण करून ज्ञान होत नसेल तर समजावं आपल्यामध्ये पाप वासना आहे, विक्षेप आहे. ते पाप वासना विक्षेप घालवण्यासाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेचं आचरण करावं. आणि जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत श्रीगुरूंची, शास्त्राची, भगवंताची सेवा अखंड करीत जावी. अशा प्रकारे गुरुदेव बाबांचे जे काही वचन राहायचे सुंदर अशा प्रकारे. हा एक गुरुदेव बाबांचं वचन गोड आहे. बाबा म्हणायचे हुशार आणि लबाडी एका केंद्रात असतात म्हटलं, म्हणजे जे हुशार असतात ते लबाड असतात. त्याचा अर्थ ज्याचा व्यवहार उत्तम त्याचा परमार्थ उत्तम असतो. ज्याला व्यवहारच कळत नाही त्याचा परमार्थ काय, वेडी ते वेडी, भाऊ ते वेडी. गुरुदेव बाबा सांगत असतात, ऐक नाही, मालकालाही नवरा म्हणते, भाऊ आला, दादा आला तर त्यालाही म्हणा. अशा प्रकारे मालकाने सुद्धा
परमार्थ चांगला होत असतो. जे काही सुंदर जे काही वाक्य असे प्रकारचे आपलं कल्याण करून घेण्यासाठी जे काही दृष्टीतत्व श्री गुरु आहेत, सद्गुरूंची सेवा करावी, सद्गुरूंची सेवा करून आपला जो काही मोक्ष आहे, आपला जो काही उद्धार आहे तो साधून घ्यावा. विठ्ठल वाचले, आत्मसात केले, तर जेवढं काय माझ्या लक्षात आलं, ध्यानात आलं, की तुमच्या पुढे ते अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. वेदवाक्य म्हणजे महावाक्य, गुरुवारी बाबांच्या मुखातून जे शब्द आले ते महावाक्य, येशाम स्वैर कथालापा उपदेशा भवंतीही, ज्यांचं सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविते, ज्यांचं सहज बोलणं अशा प्रकारे उपदेश आहे आणि कल्याण करून घेणार आहे. अजून आठवलेलं सांगतो. गुरुवारी बाबा सांगायचे, माणसाने मी चांगलं पाहावं, चांगलं बोलावं, चांगलं वागावं, चांगलं पाहिलं, चांगलं बोललं, चांगलं वागलं की माणसाचं चांगलंच होत असतं म्हटले. अशा प्रकारे अजून गुरुवारी बाबा सांगायचे, जी काही महापुरुषांची सेवा करावी, महापुरुषांची संगती करावी, संतांच्या संगतीमध्ये, गुरुवारांच्या सेवेमध्ये आपला काळ घालवावा. आपण एक सामान्य राहावं म्हणायचे मग बाबा, साधं राहावं, सामान्य राहावं. सामान्य शब्दाचा अर्थ मोठा म्हणजे व्यापक. विशेष मनुष्य झाला की उपाधी आली, आणि उपाधी आली की दुःख आलं. गुरुवारी बाबा सांगायचे नेहमी सामान्य राहावं म्हणजे साधं राहणं म्हणजे व्यापक, मोठा, असा गुरुवारी बाबा सांगायचे. अजून त्यागेने एके अमृतत्व माणूस हो, त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होत असते. गुरुवारी बाबा सांगायचे, भोगजीवी माणसं खलास होतात म्हटले. बाबा जे भोग भोगतात म्हटले तो खलास होऊन जातात. बाबा म्हणायचे, धर्मानं वागा, धर्मानं अर्थ मिळवा, धर्मानं काम भोगा, तुमचं अशा प्रकारे तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. विठ्ठल वेदवचन महावाक्य तयाचे विसाट शब्द सुखे मनोयती वेद सदेह सच्चिदानंद कान हो नुभावे ते, तो चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंब, अरे माणूसपणा ते भांब लौकिक भागो. ज्ञानोबरे सांगतात ते साक्षात ज्ञान म्हणजे आत्मज्ञाने चोखळी संतजे माझी उपडी त्याची दृष्टी पडो आवडी कामिली जशी, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जसे दिपे दिसे पाहता आपली वस्तू हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेवसावे म्हणून वानावे ऐकावे त्याचे सदा. जगद्गुरु संत श्री तुकोबर आहे अशा महापुरुषांचं श्रेष्ठत्व महात्म्य सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र
हे खरं पवित्रपण आहे. आणि असं पवित्रपण तीर्थस्वरूपत्व गुरुवारी बाबांच्या ठिकाणी होतं आहे का नाही. आपण गंगेमध्ये स्नान करतो. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवारी वैद्य बाबा सांगायचे, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर बुडी मारली की पाप वर तरंगतं असं सांगायचे बाबा. बुडी मारून वर आलं पाप पुरं डोक्यावर बसतं. मनसंकल्पाची पापे न जाते तीर्थाची पापे, मनसंकल्पाची पापे तीर्थाच्या बापाकडून जात नाहीत. पण अशा महापुरुष जे चित्तीर्थ आहे, गुरुवारी बाबांचं वचन राहायचं पाठामध्ये, एक भौम तीर्थ आणि एक चित्तीर्थ. भौम तीर्थ म्हणजे गंगा आदीच्या नद्या ज्या भौम तीर्थ आहेत, आणि चित्तीर्थ म्हणजे संत महात्मे चित्तीर्थ आहेत. संत रूपी चित्तीर्थामध्ये आपण स्नान केलं, तुका म्हणे पापे जाते संतांचे जपे, सगळं आपलं पाप निवृत्त होतं. असं ज्ञान तीर्थ असणार. काय पावित्र्य आहे संतांच्या ठिकाणी. महाराज सांगतात, पवित्र तो देह जे तपो तेजाचे राशिका एकाय तर ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप जे सदा मेयाचे आथिले माझ्या सेवा जयाले का आत्मबोधे तोषले वितराग जय. अशा जयाच्या आवडी न गणिती ब्रह्मचर्याचे साकडे निष्ठुर होणे बापुडे इंद्रिय करीते महाराज. या विषयाचे विष ओलांडून माऊली म्हणतात. विषयाचा त्याग करून इंद्रियावर निष्ठुर होतात ते महात्मे. आणि अशा प्रकारचं पावित्र्य त्यांच्या ठिकाणी प्राप्त होत असतं. आपण थोडं चिंतन, आपल्याला माहिती आहे चिंतन काय करणार आपण. बरोबर आहे, डॉक्टर महाराज सांगतात अशा प्रकारे पावसात मोठं धरणं म्हणजे चिंतन सांगणं असा प्रकार आहे. इथे सगळे अशा प्रकारे गुरुवर्य बाबा सगळे विराजमान महापुरुष आहेत. सगळ्यामध्ये माझा काही कसल्याही प्रकारचा अभ्यास नाही, काही चिंतन नाही. त्याचं ज्ञानामध्ये वाचून पडेना वाचना सेवा आहे जाणे स्वामीची. गुरुवर्य बाबांचं जे ऐकलं तेच तुमच्यापुढे सांगतो थोडंफार अशा प्रकारे. हा देह कसा आहे आपला, देह अपवित्र आहे मुळामध्ये. संत महात्मा वर्णन करतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, नाही शरीर दुर्गंधीची ठार, नाही अपवित्र शरीरा ऐसे शरीर विटाळाचे आहे माया मोहपाशकारे पतर शरीराचे बळे शरीर अविद्येचा बांधा अवगुणाचा रांधा शरीर वसे बहुत बारा नाही गुण सदाय. शरीर अपवित्र आहे, इतकं अपवित्र आहे. शरीरामध्ये चांगले पदार्थ जरी आपण घातले तर त्याचं काय होतं. माऊली सांगतात, नाना सुद्रव्य गोमटी झाली शरीरी पैठी होनी ठाती किरीटी मळूची जेवी. किती जरी चांगलं खाल्लं. गुरुजीने एका शिष्याला सांगितलं, म्हटले बा ह्या जगातली अपवित्र वस्तू घेऊन ये म्हटले. तो गेला शोधू लागला अपवित्र काय असेल, अपवित्र काय असेल. एक माऊलीचं लहान बाळ अशा प्रकारे देहधर्म करीत होतं. त्यांनी पाहिलं या लहान बाळाची विष्ठा सगळ्यात अपवित्र असेल म्हटले. म्हणजे आपल्या गुरुजीने दाखवूया ही विष्ठा अपवित्र आहे म्हणून विष्ठा घेऊन जाऊ लागला. गुरुवारी बाबा सांगत असतात त्या विष्ठेला वाचा फुटली आणि विष्ठा म्हणते थांब, मला हात लावू नको, स्पर्श करू नको म्हटले. या शिष्यानं म्हटलं काय घडलं असेल. म्हणजे थांब म्हटले. अरे म्हणजे आमचं काल काय स्वरूप होतं म्हटले. काल आम्ही काचेच्या डबामध्ये श्री बालाजीच्या रूपामध्ये होतो म्हटलं, सुदर्शन चक्राच्या रूपामध्ये होतो म्हटलं. सुदर्शन चक्र श्रीखंड बालाजी जिलेबीच्या रूपामध्ये होतो. तुझ्यासारख्या अपवित्र माणसाचा संबंध आम्हाला 5 महिने झाला म्हटले. 5 महिने नाही, 2 तास फक्त. तुझ्या शरीराचा आम्ही 2 तास संबंध केला. त्याचा परिणाम असा झाला, बुधद्वारा वाटे मिष्टांनाचा नरक मोठे तुकाराम मला सांगतात. अशा प्रकारचा त्याचा मळ निर्माण झाला. कोण अपवित्र आहे, शरीर अपवित्र आहे. गुरुवारी बाबा सांगतात, गंगेचं पाणी आपण पितो, गंगेचं पाणी पितो. आता गंगेच्या पाण्याचं इतकं महात्म्य आहे. आपण जर ऋषिकेशून गंगा आणली कॅनमध्ये ठेवली तर 1-1 वर्ष 5-5 वर्ष तसं पाणी राहतं. त्याच्यामध्ये विकार निर्माण होत नाही, शेवाळ निर्माण होत नाही. पण 2 तास आपल्या पोटामध्ये गेलं तर काय होतं सांगा. 2 तास आपल्या पोटामध्ये गेलं तर त्या गंगेचं पाण्याचं रूपांतर विकृतीमध्ये होतं. असं असतं जे काही अपवित्र शरीर आहे मला शरीर आहे अशा अपवित्र आहे. शरीराच्या अपवित्रतेचे कारण दर्शन संग्रहामध्ये सांगितले. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निःसंदात, निधनात, अपि कायम आधेय शौचत्वात पंडिता हे अशुचिम विदुः. आपलं शरीर अपवित्र का. स्थानात ज्या ठिकाणी शरीर उत्पन्न होतं ते स्थान कसं आहे, अपवित्र आहे. आपण आईच्या उदरामध्ये जन्माला येतो. आईचं उदर म्हणजे काय, माऊली सांगतात मातेच्या उदर कोहरे पचुनी विष्ठेच्या भाकरी. आईच्या उदरामध्ये विष्ठ आले चहूकडे नाकी टुकीकडे. विष्ठेचा अशा प्रकारे उदर आहे मातेच्या उदरामध्ये. विष्ठा अपवित्र आहे आणि त्या मातेच्या उदरामध्ये राहिल्यामुळं आपला देहही त्या विष्ठेमुळं अपवित्र बनला जातो. स्थानात पुढे सांगितलं बीजात, ज्या बीजामुळं देह उत्पन्न होतो. शुक्र शोणिताचा सांदा मिळता पाचाचा बांधा वायू तत्व दशदा एकची झाले.
सुद्धा देहाला ड्रॉप होत असते. म्हणून स्थानात बीजात बीज सुद्धा शरीराचं अपवित्र आहे. स्थानात बीजात उपष्टंभात. उपष्टंभात म्हणजे सप्त धातू. शरीरामध्ये जे सप्त धातू आहेत त्वचा, रक्त, हा अस्थि, मज्जा, मांस हे सगळं अपवित्र आहे. त्वचेचं वर्णन करताना आपली जी काही त्वचा आहे अपवित्र सांगितली. त्वचा शरीराला जर लागलं जखम झाली त्वचा आपण बाहेर काढली तर टाकून देतो. त्वचेला परत स्पर्श केला तर स्नान करावं लागतं. त्वचा ही आपल्या शरीरावर आहे म्हणून पवित्र आहे. त्वचेचा शरीराचा विभाग झाला त्वचेला स्पर्श केला तर स्नान करावं लागतं. त्वचा अपवित्र आहे. शरीराचं रक्त अपवित्र आहे. बघा संस्कृतामध्ये रक्ताला शब्दच आहे अशुद्ध म्हणून. ज्याचं अशुद्ध नाव आहे ते शुद्ध असू शकतं का? शुद्ध असू शकत नाही. रक्त आहे, मांस आहे, मज्जा आहे, अस्थि आहे, हे सगळे कसे आहेत? अपवित्र आहेत महाराष्ट्रात. स्थानात बीजात उपष्टंभात निषंधात. निषंधात म्हणजे शरीरातून जे काय सतत आपल्या शरीरातून बाहेर पडणारे पदार्थ. डोळ्यातून चिपळे बाहेर पडतात, नाकातून शेंबूड बाहेर पडतो, कानातून मळ बाहेर पडतो, वाणीतून मुखातून लाळ बाहेर पडते. हे सगळेचे सगळे पदार्थ कसे आहेत? अपवित्र आहेत. निषंधात, निधनात. आणि देह पडल्यानंतर सुद्धा अपवित्रता आहे. आपण जर कोणाच्या अंत्ययात्रेला गेलो तर आपल्याला कपड्याबरोबर स्नान करावं लागतं. का करावं लागतं? निधन हे अपवित्र आहे. अजून निधन झालेल्या व्यक्तीला 10 दिवस, 5 दिवस, 7 दिवस शौच पाळावं लागतं. निधनामुळं अपवित्रता प्राप्त होते. काय? अधेय शौचत्वात. अधेय शौच आहे आपला देह. अधेय शौच म्हणजे त्याला आधान करावं लागतं. स्वच्छतेचं आधान करावं लागतं, शुद्धतेचं आधान करावं लागतं. आपण जर देहाला शुद्ध ठेवलं नाही तर देह आपला पवित्र राहत नाही. महाराजांच्या हा देह नाशिवंत कारण सांगितलं गेलं. अपवाद असतं म्हणजे कुठल्याही गोष्टीला अपवाद असतो. जसा धातू आहे
सोनं धातू आहे, चांदी धातू आहे, लोखंड धातू आहे. पण ह्या धातू हे सगळे घनरूप आहे धातू आहे. पण एक धातू असा आहे तो द्रवरूप आहे, ज्याला पारा आपण म्हणतो. तो धातू आहे म्हणजे त्याला आपण टाकलं खाली तर तो प्रवाहित होतो, म्हणजे हा अपवाद आहे. सगळे धातू घनरूप आहे पण हा पारा धातू असून प्रवाह रूप आहे. कसं शरीर सगळ्याचं शरीर अपवित्र आहे यामध्ये शंकाच नाही, पण तरी सुद्धा त्याला अपवाद म्हणजे जे महापुरुष भगवंताचं नामचिंतन करतात त्याचा देह पवित्र होतो. तुम्हाला व्यावर्तक शब्द घालतात जो आणि जो अच्युत सर्व काळ मध्ये तो देह पुण्यवान आहे, तो देह पवित्र आहे असं तुकोबारे म्हणतात. बाकीचे सगळे देह अपवित्र आहेत. म्हणजे अच्युत परमात्म्याचं नामचिंतन करतात आणि त्याचाच देह अशा प्रकारे पवित्र होऊ शकतो. भगवंताचं नामचिंतन महापुरुषांचा जो काही स्थूल देह आहे तो पवित्र होतो. भगवंताच्या नामचिंतनानं महात्म्याचा सूक्ष्म देह पवित्र होतो. भगवंताच्या नामचिंतनानं कारण देह पवित्र होतो. कारण देह पवित्र होतो म्हणजे कसा होतो? कारण देहाचा नाश होतो म्हणजे अज्ञानाचा नाश होतो. का यथा अग्निना हेम मलम जहाते महातम पुनस्व भजतेचे रूपम आत्माच्या कर्मानुशयम विधुय मदभक्ती योगेन भजत यथोमा. नाथ महाराज सांगतात की अविद्यायुक्त जीव मलिन त्याशी शुद्ध व्हावयाचा माझी भक्तीची परम प्रमाण. ते श्रीकृष्ण सांगे जवळ भक्तीची फुटकळे तव अविद्या बंद बिगडे मायेची मूळची खुडे जीव चढे निजपदा. अज्ञान घालवायचे, परमात्म्याची सेवा केली, नामचिंतन केलं तर अज्ञान नाश होतो, सूक्ष्म शरीराचा बाध होतो. परमात्म्याचं नामचिंतन केलं एका जनार्दने गाता हरीचे नाम निमाली इंद्रिये विषय विसरणे काम. आणि भगवंताच्या नामचिंतनानं स्थूल देह अशा प्रकारे पूजनीय होतो. महाराज पूजनीयत्व त्याच्या ठिकाणी येतं. कारण देहाचा नाश होतो, सूक्ष्म देहाचा बाध होतो आणि स्थूल देहाच्या ठिकाणी पूजनीयत्व प्राप्त होतं. तुकोबारे सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्व काळ. आता स्थूल देहाला पवित्रता सांगितल्यानंतर परत जगद्गुरु तुकोबारे वाणी पुण्यवान आहे असं का म्हणतात? देहाला स्थूल वाणी वेगळी आहे का? तर नाही. स्थूल देह पवित्र झाला तसं वाणी ज्ञानेंद्रिय आहे ते सूक्ष्म देहामध्ये मोडलं जातं. म्हणून तुकोबारे चरणामध्ये सांगताना म्हणतात महात्म्यांचा सूक्ष्म देह सुद्धा कसा होतो? पुण्यवान होतो. वाणी पुण्यवंत जो मध्ये अच्युत सर्वता, जो सतत अच्युत परमात्म्याचं नामचिंतन करतो. अच्युत जे काय भगवंताचा विष्णू सहस्रनामामध्ये अच्युत प्रतितः प्राणद प्रणव पृथो आसर षडभाव विकार रहितत्वात अच्युत असं म्हटलेलं आहे. जायते अस्थि वर्धते विपरीत मध्ये अपक्षयते विनश्यती. हे षडभाव जिथं नाही असा असणारा अच्युत आहे. अच्युत परमात्म्याचं वर्णन करताना भगवान परमात्मा नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात. जो निकटवर्ती हृदय असतो पुरुषी पुरुषोत्तम अच्युतो वीर्य च्युती विनरमवितो संतोषो देतो निजमना अखंड ऐश्वर्याची स्थिती अनावृत ज्ञान स्फूर्ती अद्वयानंदा नाही च्युती अच्युत निश्चिती आना. अच्युते ज्याशी निज सुख दिले ते सुख चवेना काही केले. अच्युत का म्हणायचं? नामा म्हणे होय कामाची ते पूर्ती नव्हे वीर्यच्युती गोविंदाची. अशा प्रकारे नव्हे वीर्यच्युती गोविंदाची. काय शक्ती असेल मला एका जनार्दनी हरे तो लागवी होसे इतक्याही भोगोनी ब्रह्मचारी म्हणविसे. महापुरुषांच्या मुखातून मी श्रवण केलं होतं. परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा ज्यावेळेस ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करीत होते. हे प्रदक्षिणा करीत असताना ज्यावेळेस प्रदक्षिणा करीत करीत आपण वर गौतम ऋषीच्या आश्रमाजवळ येतो, त्या कड्यावर येतो, त्यावेळेस गुरुवर्य बाबा त्यांच्यासोबत जे महापुरुष होते त्यांना बोलले, म्हणले जेतो विषयाची मोठे झाडी माझ्या कानकृताची साखळी चुकावणे आला पहाडी सदवासनेची आहे. सदवासनेचं पहाड आहे म्हणते पहाड. या पहाडावर आल्यानंतर अत्यंत सुंदर शीतळ अशा प्रकारचा वारा आला. महाराज वारा आल्यानंतर गुरुवर्य बाबा म्हणाले काय स्वच्छ काय पवित्र वारा आहे ते पहा म्हटले. जसा हा पवित्र वारा आहे तसंच प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेबांचं जीवन होतं म्हटले. तसंच प्रातस्मरणीय गुरुवर्य गुरुजींचं जीवन होतं म्हटले. आणि त्यांच्या आशीर्वादानं जसा हा वारा पवित्र आहे तसंच आमचं जीवन निष्कलंक गेलं. विठ्ठल देहवानी पुण्यवंत जो मध्ये अच्युत सर्व काळ परमात्म्याच्या चिंतनामुळे महापुरुषांचा देह पवित्र होतो. तुकोबारे सांगतात अशा महापुरुषांचं चिंतन केलं तर आपला
अभंगाच्या दुसऱ्या चरणात नेणार आहे काय म्हटले म्हणजे काय शक्य
करतो की सरपंच गावात आला तर घाली नोटाकडे मंदिर सरपंच आला तर मुख्यमंत्री आला तर मोठ्याच पाहतो आपण. गुरुवारे बाबांचं वचन आहे, अरे आम्हाला जे मानतील ते आम्हाला काय देतील, जे आम्हाला मानणार नाही ते आम्हाला काय देणार आहेत महाराज. काय त्यावर लय वेगळे अनेक महाराज सांगतात. ज्ञानोबाने सुंदर वर्णन करतात. अथवा एकले एक बिंब गगनी परिप्रभा फाके त्रिभुवनी देवी एकाकी सकल जनी आज्ञा पाळिजे तया ते एकले धनी मन तो निर्धन या भाष नेन काय कामधेनु सवे सहान चालत असे ते जे जे धवा जो मागे ते एक सरेचे प्रसव लागे देवी विश्व विभवतया अंगे होऊनी असते तया ते ओळखावया हेची संज्ञा जे जगे नमस्कारे जे आज्ञा ऐसे आथी ते जान प्राज्ञा अवतार माझे तुकोबरे संत. असे महापुरुष म्हणजे तुमच्या आमच्या साधकाच्या कल्याणासाठी अवतार कुटीतले असे प्रकारचे जे काही महापुरुष असतात काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकटी किंवा दुसरा अर्थ केला तर परमात्म्यामध्ये त्यांच्यामध्ये अभेद असतो महाराज. गुरुवारे बाबा पाठामध्ये जे एक प्रक्रिया सांगायची ते तुम्हाला सांगतो मी. काय त्यावरले वेगळे अनेक म्हणजे भक्त आणि देव त्याच्यामध्ये अभेद होतो महाराज. जसा परमात्मा नित्य आहे, परमात्म्याचा नाश नाही, तसा भक्त सुद्धा नित्य होतात महाराज, अज होतात, अमर होतात महाराज. नाशाचा प्रकार सांगताना गुरुवारे बाबा सांगायचे स्वभाव नाश, आश्रय नाश, परता नाश, संबंधी नाश, कारण नाश, कार्य नाश, निरावशेष नाश, सावशेष नाश असे 5-6 प्रकार करायचे. गुरुवारे बाबा सांगायचे जी काही स्वभाव नाश आहे, स्वभावताच नाश पावणारा कोण आहे, आंबा कापूर असा ठेवला तर स्वभाव नाश होतो म्हटले, स्वभाव नाश सांगितला. परतः नाश सांगत असताना एकाने दुसऱ्याला मारणे हा परतः नाश आहे. आश्रय नाशाचं चिंतन करताना पडवणी गेल्या भिंती चित्राची केवळ होय माती. चित्र भिंत पडले की चित्र पडतं, ह्याला आश्रय नाश म्हणतात. संबंधी नाश गुरुवारे बाबा सांगत असतात. सांगायचे बाबा की बायको मेली, पोरगा मेला, संसार संपला की लोक म्हणतात ह्याचा नाश झाला, मेला हा. बायको मेली, पोरगा गेला, संसार संपला की ह्याचा नाश झाला. म्हणजे बायको नुसती मरत नाही, नवरेपणा घेऊन मरते. हा जो काही संबंधी नाश झाला. कारण नाश, सोन्याचा नाश झाला की अलंकाराचा नाश होतो. कार्य नाश, पटाचा नाश झाला की तंतूचा नाश होतो. आणि सावशेष नाश आणि निरवशेष नाशाचं चिंतन करीत असताना घट फुटला की घटाच्या खापरे शिल्लक राहतात. तो सावशेष नाश निरवशेष नाशाचं चिंतन करीत असताना रजूवरचा सर्प जो आहे, रजूचं ज्ञान झाल्यानंतर सर्प निवृत्त होतं, खाली काही शिल्लक राहत नाही. विठ्ठल परमात्म्याच्या ठिकाणी कोणताच नाश नाही. अशा प्रकारे पहा, परमात्म्याच्या ठिकाणी स्वभाव नाश नाही, आश्रय नाश नाही, परता नाश नाही. परमात्म्याच्या ठिकाणी आश्रय नाश का नाही तर तोच सर्वांचा आश्रय असल्यामुळे परमात्म्याचा आश्रय नाश नाही, परता नाश का नाही. परमात्म्यात भिन्न दुसरी कोणती वस्तूच नाही म्हणून परमात्म्याचा परता नाश नाही. संबंधी नाश का नाही तर नाम रूप संबंध जाती क्रिया भेदो आकार असा प्रवाद वस्तूशी नाही. परमात्मा असंबंधी असल्यामुळं परमात्म्याच्या ठिकाणी संबंधी नाश नाही. परमात्म्याचा कारण नाश का नाही तर परमात्मा कुणापासून निर्माण झाला नाही म्हणून परमात्म्याचा कारण नाश नाही. परमात्मा कुणाचं कार्य नाही म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी कार्य नाश नाही. आणि परमात्मा कुणाचा शेष नसल्यामुळं परमात्म्याच्या ठिकाणी सावशेष आणि निरवशेष हे दोन्ही नाश नाही. जसा परमात्मा आहे तसेच हे भक्त महापुरुष काय त्यावर वेगळे उरले आणि ब्रह्माचे निपाडे निशंक होय ज्ञानोबरे म्हणतात. जसं ब्रह्म आहे तसे महापुरुष जयाचे वाक्य उजेडे झाले चित्त निजडे ब्रह्माचे निपाडे निशंक. जसं ब्रह्म आहे तसेच या महापुरुषांचं जीवन बनत असतं. काय त्यावर वेगळे आणि वैकुंठ नायक जयाकंठी दयाच्या चिंतने तर तिला दोषी जळतील राशी पातकांच्या. अशा पुरुषांचं महात्म्य जगद्गुरु तुकोबरे अभंगाच्या शेवटच्या चौका म्हणे देव
आहे संगम आहे. गंगा आणि यमुना ह्या दोन नद्या प्रगट आहेत, सरस्वती मात्र गुप्त आहे. तसं इथं देव भक्त आणि नाम या तिघांचा संगम आहे. त्रिवेणी संगमामध्ये गंगा यमुना प्रगट असून सरस्वती गुप्त आहे. इथं देव भक्त नामाच्या संगमामध्ये भक्त आणि नाम प्रगट आहे आणि देव गुप्त आहे. ज्ञानेश्वर बसा खाली 5 मिनिटं अजून कार्यक्रम संपला नाही. चालू होईपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठ भोलेबाबांच्या चरणी सद्गुरू महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करायचं की आमचा परमार्थ, आमच्या सर्वांचा परमार्थ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चांगला जावा, अशा प्रकारे आमचं कल्याण व्हावं. आम्हाला हात आणि आशीर्वाद द्यावा.